अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आपण सर्वांना नमस्कार. येणाऱ्या आषाढी एकादशीला म्हणजेच 25 तारखेला आपण अशी कोणती सेवा आहे जी करून आपल्या जीवनामध्ये येणारे जे कष्ट आहे, धनधान्याची कमी आहे किंवा एखादी आपली अशी इच्छा की जी अपूर्ण आहे तर ती आपण पूर्ण करू शकतो. असे म्हटले जाते की व्यंकटेश स्तोत्राची प्रत्येक ओवी म्हणजे ही एक मंत्र आहे आणि व्यंकटेशाचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं जे कोणी पठण करते त्याला खूप अनुभव येतात. बरेचसे लोक म्हणजे बरेचसे भक्त व्यंकटेशाची 3 दिवसाची सेवा करतात तर कोणी 21 दिवसाची सेवा करतात. आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे किंवा 3 दिवसाची सेवा करायची आहे किंवा 25 तारखेला देवशयनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला जमत असलं तर तुम्ही 3 दिवसाची सेवा करा, म्हणजे 24 तारखेला, 25 तारखेला आणि 26 तारखेला अशीही तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता. तर सर्वप्रथम व्यंकटेश स्तोत्राची सेवा का फलदायी असते, तर पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी स्वतःचं वैकुंठ धाम सोडून पृथ्वी लोकावर मनुष्याच्या उद्धारासाठी व्यंकटेश भगवंताचा अवतार घेतला. व्यंग म्हणजे पाप आणि कटेश म्हणजे नाश करणारे, पापाचा नाश करणारे दैवत म्हणजे व्यंकटेश भगवान. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये व्यंकटेशाची सेवा होत असते म्हणजे व्यंकटेश भगवंताची सेवा होत असते तिथे धनधान्याची कमी होत नाही. तर तसं का? कारण जिथे व्यंकटेश भगवान असतात तिथे माता लक्ष्मी स्वयं वास करत असतात. कलियुगामध्ये व्यंकटेश भगवान हे साक्षात दैवत आहे की ज्यांची सेवा आपण करून, ज्यांची पूजा अर्चा आपण करून आपल्या मनाची कोणती इच्छा जी योग्य आहे, भगवंत ही जी योग्य इच्छा असतो तेच पूर्ण करतो. प्रत्येक इच्छा भगवंत आपली पूर्ण करत नाही, कारण आपल्यापेक्षा जास्त आपल्या भगवंताला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे. तर जे आपल्यासाठी योग्य आणि उत्तम असते तेच आपल्याला मिळत असते. तर बघा, बऱ्याच वेळा काय होते, बरेचसे भक्त हे संकल्पयुक्त सेवा करत असतात. आता त्यांची मागणी काय आहे, त्यांना काय पाहिजे आहे, त्यांना काय हवं आहे देवाकडून, हे त्याला आणि मागणाऱ्याला आणि देणाऱ्यालाच माहिती असतं, म्हणजे भक्ताला आणि भगवंतालाच माहिती असतं. पण भगवंत ह्या भक्तापेक्षाही चतुर असतो. कसा? आपण मागू उद्याचा विचार करून, पण भगवंत देतो पूर्ण आयुष्याचा विचार करून. म्हणजे आपण देवाला मागतोय ते आपल्यासाठी किती योग्य आहे, भगवंत त्या विचारानेच आपल्याला काहीही देत असतो. तर बघा, व्यंकटेश स्तोत्राची सेवा, आणि मी खरंच सांगते म्हणजे ह्या तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, मला कुठेतरी व्ह्यूज वाढवायचे आहे त्यासाठी नाही, पण आमचा एक ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये आम्ही सेवा करतो आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा आमची होत असते. मागच्या वर्षाची जी गेली ती आषाढी एकादशी आणि आता ही येणारी जी आषाढी एकादशी आहे त्यामध्ये आमच्या ग्रुपमध्ये आम्ही जितके सर्व सेवा करत होते व्यंकटेश भगवंताची, त्यांना एकापेक्षा एक अनुभव आले आहेत. बघा, बऱ्याच वेळा काय होते, मी तुम्हाला सांगते, तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा, तुम्ही 3 दिवसाचा संकल्प घ्या, तुम्ही 21 दिवसाचा संकल्प घ्या, पण कसं असते माहिती का, आपण संकल्प घेतो आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, तर ती देवाला पूर्ण करावी लागते. पण तीही केव्हा होते, जेव्हा आपले भोग संप्यात येतात तेव्हा ती होते. किंवा एखादी वस्तू अशी की जी आपल्या देवालाही समजते की याचे भोग संपले नाही आहे, पण आपल्याला ही याची इच्छा पूर्ण करावी लागेल, कारण ह्या काळ आहे याची इच्छा पूर्ण करण्याचा. तर त्यावेळेस भगवंत काय करतो, आपली इच्छा पूर्ण करत असतो. तो भलेही आपला भोग संपो किंवा ना संपो तरी आपल्याला देत असतो. तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करा की तुम्ही संकल्प न घेता सेवा करा, त्या भक्तीचं फळ तुम्हाला मिळतच असते. आता आम्ही आमच्या ग्रुपमध्ये असं नाही, म्हणजे आम्ही सोबत सेवा केली, आम्ही जितके सोबत होतो, जे आमच्या ग्रुपमधल्या ताई होत्या त्यांनी सर्वांनी सेवा केली. आता कोणी कोणता संकल्प घेतला, कोणी घेतला किंवा नाही घेतला, पण प्रत्येक व्यक्तीला आमच्या ग्रुपमध्ये ह्या सेवेचा अनुभव आला आहे. आणि मी स्वतः ह्या सेवेचा अनुभव ह्या तुम्हाला सांगणारच आहे, कारण खूप महत्त्वाचा माझ्या जीवनातही बदल ह्या सेवेमुळे झालेला आहे. व्यंकटेश भगवंताची सेवा केल्याने
प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे बदलत असते. गुरु आपल्या सोबत असले ना, म्हणजे आता माझे गुरु तर स्वामी समर्थ महाराज आहे. आपले गुरु आपल्याकडून योग्य ती सेवा करून घेतात. आपल्याला कोणत्या वेळेस कोणत्या सेवेची गरज आहे ती आपल्याला त्यांना म्हणायची गरज नसते. आपल्या आयुष्यात असं काही घडत असतं की ती सेवा स्वतः आपल्याकडून आपले स्वामी करून घेतात. तर बघा, तुम्हाला ह्या एकादशीला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकतात. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशासाठी? तुम्हाला तुमचं लग्न जुळत नसेल तरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. आमच्याच ग्रुपमध्ये यामध्ये खूप भारी अनुभव आले आहे आणि आता ते सांगायचे की नाही सांगायचे ते मी नंतरच नक्की करेल. तुम्हाला ऐकायचं असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्की तुम्हाला आमचे अनुभवही सांगेल. त्यांना कुणाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे त्यांच्याकडे हे वालं पुस्तक असायलाच पाहिजे. म्हणजे यामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे. व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची असेल तर त्यांच्यासाठीचे नियम. ज्या दिवशी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे म्हणजेच 25 तारखेला तुम्हाला करायची असेल तर 25 तारखेच्या रात्री 12 वाजण्याच्या आधी, म्हणजे तुम्हाला तिथे जेव्हा तुम्हाला पूजा करायची आहे ना 12 वाजता, 15 मिनिटं अगोदर तुम्हाला तिथे येऊन बसायचंय. निळ्या कलरचं आसन असेल तर निळ्या कलरचं आसन घ्या. सर्वप्रथम तुम्हाला व्यवस्थित अंघोळ करून स्वच्छ वस्त्र घालून साडी नेसून, लग्न झालेल्या स्त्रीनी साडी घालायची, हातामध्ये बांगड्या घालायच्या, डोक्याला कुंकू लावायचं कपाळावरती. आणि जर का एखादी मुलगी ती करत असेल तर तिने पंजाबी ड्रेस वगैरे घालायचा, दुपट्टा डोक्यावरती घ्यायचा, म्हणजे पदर घेऊन ही सेवा करायची. आणि हातात बांगड्या घालायच्या हिरव्या. जीन्सवर ते सेवा करायची नाही. त्यानंतर तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करा. तुमच्या घराजवळ जी तुळस असते त्या तुळस जवळही तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि जिथे तुम्ही पूजा करणार आहे तिथे तुम्हाला मांडणी करायची असेल तर तुम्ही मांडणी करा. भगवान विष्णू किंवा विठ्ठल किंवा बाळकृष्ण ज्यांचाही फोटो असेल त्यांची व्यवस्थित चौरंगावरती मांडणी करून तिथे दीप प्रज्वलित करून त्यांच्या समोर थोडासा प्रसाद, खडी साखर म्हणा किंवा पेढे म्हणा, तुम्हाला जो प्रसाद ठेवायचा असेल तो प्रसाद ठेवून धूप, दीप, अगरबत्ती प्रज्वलित करून तुम्हाला तिथे ही पूजा मांडणी करायची आणि सेवा करायची आहे, जी मी तुम्हाला सांगेल ती. किंवा तुमच्या घरातलं जे देवघर आहे तिथेही बसून तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि आपण बघा, याच्यात तुम्हाला अनुभव काय येईल माहिती आहे का? जे तुम्ही 3 दिवे लावले आहे, एक तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे तिथे, एक तुळस आहे तिथे आणि एक जिथे तुम्ही पूजा करताय तिथे. तेलाचं प्रमाण जास्त आपल्याला टाकायचं आहे. तूप असतं तर अतिउत्तम. तर 1 दिवसाची करायची असेल तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही करू शकता, म्हणजे 25 तारखेला रात्री तुम्ही ते करू शकता. आणि जर का 21 दिवसाची करायची तर तीही करू शकता. पण तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तर आधी संकल्प घ्यायचा आणि त्यानंतर सुरुवात करायची. संकल्प कसा घ्यायचा हे तुम्हाला माहितीच असेल, कारण आपण प्रत्येक वेळेस संकल्पयुक्त सेवा ही करत असतो. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे. 3ऱ्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवून, लाडूचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असेल, शिऱ्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही संपन्न करू शकतात. या सेवेचे अति उत्तम आणि एकदम भारी असे अनुभव येतात. बऱ्याचशा लोकांना तर त्यांचा जो दिवा असतो दिव्यामध्ये व्यंकटेशाची मूर्ती प्रगट होते. बऱ्याचशा लोकांना घरामध्ये काहीतरी असा आवाज येतो. म्हणजे ही सेवा अशी आहे की ह्या 3 दिवसाच्या आत व्यंकटेश भगवान त्यांच्या असण्याचं, म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला ह्या सेवेच्या दरम्यान करून देतात. आणि प्रत्येकाला होतच असते, म्हणजे झालीच आहे, प्रत्येकाला झालीच आहे. ही सेवा ज्यांनीही केली त्यांना व्यंकटेश भगवंताचे दर्शन हे झालेलेच आहे. फक्त सेवा मनोभावे, विश्वासाने आणि श्रद्धेने केली तरच. तर अशा प्रकारे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. आणि व्यंकटेश स्तोत्राची सेवा जर तुम्ही रोजही चालू केली, म्हणजे रोजही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर तेही खूप उत्तमात उत्तम तुमच्या जीवनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप उत्तम आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतात. तर झालेली सेवा माझ्या स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.